नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काय होतं, कधी कधी आपल्याला कळत नाही की आपल्या पिल्लाला जंत झाले तर ते दगडं खायला लागतात, लाकूड चावायला लागतात किंवा सुशी सुद्धा त्यांची चाटायला लागतात, खायला लागतात किंवा गाईचं शेण सुद्धा खातात. तर अशा वेळेस काय असतं, त्यांच्या पोटात जंत झालेले असतात तर आपल्याला त्यांना जंतुनाशक द्यावं लागतं. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डिवॉर्मिंग सुद्धा असं म्हणतो. तर अशा वेळी काय होतं, कशी करावी, काय करावी, एक तर पिल्लू आपलं उपाशी हवं. आणि जर होत नसेल, पण पिल्ला लहानपणापासून जर तुम्ही सवय लावली तर पिल्लाला उपाशी पोटी सुद्धा डिवॉर्मिंग केलेली चांगली असते. तर डिवॉर्मिंग करायची कशी, त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक टॅबलेट फॉर्ममध्ये आणि एक लिक्विड फॉर्ममध्ये. तर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का, की जोपर्यंत पिल्लू आपलं 10 किलोच्या आत आहे तोपर्यंत आपण लिक्विड वापरलं पाहिजे, आणि जेव्हा पिल्लू आपलं 10 किलोच्या वर होतं तेव्हा आपण टॅबलेट वापरायला पाहिजे. तर जेणेकरून काय होतं की आपल्याला डोस रेट कॅल्क्युलेट करायला सोपं जातं आणि डिवॉर्मिंग सुद्धा प्रॉपर होते.